शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यावर पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, तो 1 महिना 9 दिवसांनी, ज्यामध्ये शिंदे गटाच्या 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. या सगळ्या दरम्यान मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मात्र सरकार येऊन वर्ष उलटलं तरी तो विस्तार पार पडला नाही. अखेर अजित पवार यांनी 2 जुलैला शरद पवार यांच्या विरोधात बंड करून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासह 9 जणांचा शपथविधी पार पडला. ऑफिशियली शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार हे 29 मंत्र्यांचं झालं, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. अनेक जणांच्या मंत्रिपदाच्या इच्छा पेंडिंग आहेत, पण मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या काहीच शक्यता दिसत नव्हत्या. तारीख पे तारीख या चर्चेत आता नवा मुहूर्त निघालाय, तो घटस्थापनेचा. पितृपक्ष संपला की नवा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल असं सांगितलं जात आहे. साधारण 8-9 महिन्याच्या विधानसभेचा कालखंड शिल्लक असणारा होणारा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार कसा असेल, कोणत्या गटाकडून कोण मंत्री होऊ शकतं, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळू शकतात, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीचा पहिला मुद्दा आहे तो मंत्रिमंडळाच्या संख्येचा. आर्टिकल 164 मधल्या घटना दुरुस्तीनुसार विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी जास्तीत जास्त 15% सदस्यांचं मंत्रिमंडळ असू शकतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य असल्याने मंत्र्यांची संख्या 43च्या वर जाऊ शकत नाही. सध्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धरून मंत्रिमंडळात एकूण 29 मंत्री आहेत. त्यामुळे अजूनही 14 मंत्रिपदं रिक्त आहेत. राज्यातल्या कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा विचार केला तर त्यांची संख्या किती असावी याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेत असतात. सध्या जे 29 मंत्री आहेत ते सर्वच कॅबिनेट मंत्री आहेत. आता राहिलेल्या 14 मंत्रिपदांपैकी नेमकी राज्यमंत्री किती असतील, कॅबिनेट किती असतील हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे आणि अप्रत्यक्षरित्या भाजपकडेच असेल. मात्र 29 कॅबिनेट मंत्र्यांचा विचार करता आता जो मंत्रिमंडळ विस्तार होईल यामध्ये सर्वाधिक राज्यमंत्रीच असतील. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण 18 राज्यमंत्री होते, तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात 10 राज्यमंत्री होते. 14 मंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार असेल तर यामध्ये 4 कॅबिनेट मंत्री व 10 राज्यमंत्री असू शकतील. आता पाहूया या 14 मंत्रिपदाचा 3 पक्षांमधला फॉर्म्युला कसा असेल. सध्या तरी या 14 मंत्रिपदाचं वाटप 6-4-4 फॉर्म्युल्याने होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र अजित पवारांचं आगमन, त्यानंतर जागा जास्त असून देखील भाजपला डावललं जाण्याची चर्चा, त्यातही येणाऱ्या लोकसभेत आमदारांना खासदारकीसाठी उभं करण्याची रणनीती, या सर्व घडामोडींचा विचार करता भाजप आक्रमकपणे 8-3-3चा फॉर्म्युला राबवू शकतं. यातही भाजप किमान 2 कॅबिनेट मंत्रिपद स्वतःकडे ठेवून एक मंत्रिपद अजित पवार गट व शिंदे गटाला सोडू शकतं. राहिला प्रश्न राज्यमंत्रिपदांचा, तर 10 राज्यमंत्रिपदं ठरवताना तो भाजप 4 व शिंदे दादा 3-3 किंवा भाजप 6, शिंदे दादा 2-2 असा असू शकतो. दुसरीकडे सध्या असणारं 10-10-9चं चित्र बदलण्यासाठी अजित पवार गटाचा अनुशेष देखील भरून काढला जाऊ शकतो. आता पुढचा मुद्दा म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळू शकते. यातलं पहिलं नाव येईल अजित पवार गटाचं. पालकमंत्रीपदाच्या वाटपात पुण्यावर खुश केलेल्या अजित पवारांना ना सातारा मिळाला, ना रायगड, ना नाशिक. त्यामुळे आगामी विस्तारात अजित पवार गट आक्रमक असेल. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा व लाभक्षेत्र हे प्रमुख महत्वाचं खातं आहे, ज्या खात्यावर पारंपरिकरित्या राष्ट्रवादीचा क्लेम राहिलेला आहे. हे खातं आणि मंत्रिमंडळ विस्तारातील एक जागा खास जयंत पाटलांसाठी ठेवल्याच्या देखील चर्चा आहेत. जयंत पाटलांनंतर राजेश टोपेंचं देखील नाव चर्चेत आहे. या दोन्ही नेत्यांचा अजित पवार गटात समावेश झाला तर अजित पवार गटातून यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागेल. मात्र आता राष्ट्रवादीचा वाद निवडणूक आयोगात गेलाय. इथे शपथपत्र देखील देण्यात आली आहेत. इतक्या पुढे आल्यानंतर जयंत पाटील असोत की राजेश टोपे हे नेते अजित पवार गटात जातील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुर्तास तरी अजित पवार गटातून साताऱ्याचे मकरंद पाटील यांचं नाव कॅबिनेट मिनिस्ट्रीसाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. इंदापूरचे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे खास म्हणून ओळखले जातात. हर्षवर्धन पाटलांवर वचक ठेवण्यासाठी तसेच बारामती लोकसभेचं गणित पाहून भरणेंना मंत्रिपद मिळू शकतं. दुसरं नाव येतं ते नरहरी झिरवळ यांचं. माजी विधानसभा उपाध्यक्ष असणाऱ्या झिरवळांमुळे दिंडोरी लोकसभावर अपेक्षित परिणाम साध्य करता येऊ शकतो. त्यामुळे त्यांचं नाव देखील मंत्रिमंडळ विस्तारात असू शकतं. म्हाडाची गणितं ओळखून बबनराव शिंदे किंवा विदर्भाची गणितं हेरून अपक्ष असणाऱ्या देवेंद्र भोयर यांना देखील संधी देण्याचं काम अजित पवार गट करू शकतोय. अजित पवारांच्या मंत्रिमंडळाची पहिली यादी पाहिली तर सोबतच्या नेत्यांना योग्य स्थान देताना आदिती तटकरे, धर्मराव बाबा आत्राम अशा नेत्यांना सोबत घेत अजित पवारांनी सोशल बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. अशा वेळी कदाचित वादग्रस्त ठरणाऱ्या अमोल मिटकरींचा देखील नंबर लागू शकतो. अजित पवार गटानंतर चर्चा होईल ती शिंदे गटाची. इच्छुकांसोबत नाराज लोकप्रतिनिधींचा सर्वाधिक भरणा शिंदेसोबत आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार व त्यातही न लागलेला नंबर यामुळे शिंदे गटामध्ये नाराज लोकांचं प्रमाण वाढतंय. गोगावले, शिरसाट आणि बच्चू कडू या नेत्यांनी आता मंत्रिपदाची अपेक्षा बोलून दाखवणं देखील बंद केलंय. बच्चू कडूंनी मैदान सोडलं तरी देखील गोगावलेवर शिरसाटांनी लावून धरल्यामुळे त्यांचा नंबर या मंत्रिमंडळ विस्तारात लागू शकतो. यांच्यासोबतच शिंदे गटाकडून योगेश कदम, प्रताप सरनाईक, बालाजी किनीकर, सुहास कांदे, संजय गायकवाड,
सदा सरवणकर, चिमनराव पाटील ही नावं देखील चर्चेत आहेत. भाजपसाठी हा मंत्रिमंडळ विस्तार सर्वात महत्त्वाचा असणार आहे, कारण पुढील 4 महिन्यातच लोकसभा असल्याने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप मंत्रिपदाचं वाटप करेल. अशा वेळी ज्या आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवायचे अशा आमदारांना मंत्रिपद देऊन काही काळासाठी का होईना या उमेदवारांचं महत्त्व वाढवण्याचा प्रयोग भाजप करू शकतो. यातलं सोलापूर लोकसभेसाठी येणारं पहिलं नाव आहे आमदार राम सातपुतेंचं. मुंबईतून आशिष शेलारांचं, ठाण्यातून संजय केळकरांचं तर बुलढाण्यातून आकाश फुंडकरांचं नाव चर्चेत आहे. या नेत्यांचा नंबर भाजप मंत्रिमंडळ विस्तारात लावू शकतो. या नावांसोबतच राज्यात असलेलं मराठा, धनगर, आदिवासी, ओबीसी टेन्शन कमी करण्याचं आव्हान देखील भाजप समोर आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात भाजप सोशल इंजिनिअरिंग करत मराठवाड्यातून मराठा अथवा वंजारी समाजाचं मंत्री करणं, सोलापूर, सातारा, पुणे नगरपट्ट्यातून धनगर समाजाचं नेतृत्व पुढे आणण्यावर भर देईल. इथे राम शिंदे अथवा पडळकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. यासोबतच अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमधून हस्तक्षेप कमी करण्यासाठी महेश लांडगेंचं नाव देखील समोर येऊ शकतं. याच फॅक्टरवर कांचन कुल यांना पुन्हा उमेदवारी द्यायची असल्यास राहुल कुल यांचं नाव देखील समोर येऊ शकतंय. भाजपमध्ये इच्छुक जास्त असले तरी सोशल इंजिनिअरिंग, आगामी लोकसभा आणि जुना गट टिकवून ठेवणं या फॅक्टरवर भाजप मंत्रिमंडळ विस्तार करेल हे नक्की. आता पाहूयात कोणती मंत्रिपदं कोणत्या गटाकडे जाऊ शकतील. आपण आतापर्यंत झालेल्या 2 विस्तारांची यादी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही मंत्र्यांकडे अतिरिक्त खाती आधीपासूनच सोपवण्यात आली होती. परंतु अजित पवार यांच्या एंट्रीनंतर यातली काही खाती अजितदादा गटाला देण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या बाबतीत देखील तसंच झालं. शिंदेंकडे असणाऱ्या खात्यांपैकीच अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक विकास व अवकाश पणन आणि संजय राठोड यांना मृदा व जलसंधारण हे खातं सोपवण्यात आलं आणि काही खाती राष्ट्रवादीकडे देखील देण्यात आली. त्यामुळे आगामी विस्तारात कोणत्या मंत्र्यांची अतिरिक्त खाती काढून घेतली जातील याचा विचार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज देखील ऊर्जा मंत्रिपद आणि जलसंपदा मंत्रिपद आहे. त्यामध्ये जयंत पाटील हे अजित पवार गटात आले तर जलसंपदा मंत्रिपद त्यांना दिलं जाईल अशा चर्चा आहेत. दुसरीकडे फडणवीसांकडील ऊर्जा मंत्रिपद देखील विस्तारात एखाद्या नेत्याकडे जाऊ शकतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांपैकी नगरविकास खातं हे त्यांच्याकडेच कायम ठेवतील अशी चिन्ह आहेत. परंतु सामाजिक न्याय आणि परिवहन खातं आगामी विस्तारात दुसऱ्या नेत्याला दिलं जाऊ शकतं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असणारं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास हे अतिरिक्त खातं देखील विस्तारात जाऊ शकेल. यासोबतच गिरीश महाजनांकडे असणारं पर्यटन खातं हे देखील खाती विस्तारात नवीन येणाऱ्या मंत्र्याकडे दिले जाऊ शकतात. म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडले तर बाकी भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी अतिरिक्त खाती ही आगामी विस्तारात इतरांकडे सोपवली जाऊ शकतात. थोडक्यात राज्यातल्या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार गटाचा उरलेला 14 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार लोकसभा टार्गेट ठेवून असणार आहेत. त्यातही शिंदे व पवारांच्या पक्षातलं इनकमिंग विचारात घेऊनच केलं जाणार आहे. आता या मंत्रिमंडळानंतर नाराज लोकांची नवी यादी येईल का? त्या यादीला हे तीनही नेते कसे सामोरे जातील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तार पितृपक्ष संपल्यानंतर होईल का? झाला तर कोणाचा नंबर लागेल? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.